या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. यंदा मान्सूनची अतिशय आतुरतेने वाट पाहिली जाते, कारण केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची जी तारीख हवामान खात्याने दिलेली होती त्या तारखेनुसार अजूनही केरळपर्यंत मान्सूनचं आगमन झालेलं नाहीये. साधारण 26 मे पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणं अपेक्षित होतं, मात्र ती तारीख ओलांडली गेलेली आहे. अजून सुद्धा केरळमध्ये मान्सूनच्या पावसाचं आगमन झालेलं नाहीये. अशातच एल निनोचा धोका सुद्धा भारतावर पुढचे काही दिवस असणार आहे, यंदाच्या मान्सूनमध्ये असणार आहे. खास करून त्याचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम होणार असल्याचं हवामान खात्याकडून बोललं जात आहे. साधारण जितका पाऊस दरवर्षी पडत असतो त्या तुलनेने कमी पाऊस यंदाच्या वर्षी पडण्याची शक्यता असणार आहे. 90% फक्त पाऊस यंदाच्या वर्षी पडण्याची शक्यता आहे. म्हणजे सरासरी जितका पाऊस दरवर्षी पडत असतो त्यापेक्षा 10% पाऊस कमी यंदाच्या वर्षी पडणार असल्याचं हवामान खात्याकडून बोललं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागांवर दुष्काळाचं सावट असणार आहे. आता महाराष्ट्रात वातावरणाची काय स्थिती आहे, मान्सूनचं काय अपडेट आहे, आता अवकाळीची स्थिती आहे, त्यामुळे कुठे कुठे पावसाचा धोका असणार आहे, कुठे कुठे पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. याचबरोबर आता जो पाऊस पडतोय तो प्री मान्सून म्हटला जातोय, त्यामुळे प्री मान्सूनची स्थिती नक्की का तयार झाली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सगळ्यात आधी मान्सूनची नेमकी काय स्थिती ते आपण पाहणार आहोत. तर या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की 22 मे पर्यंत अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं होतं. पुढे त्यामध्ये प्रगती होऊन 26 मे पर्यंत श्रीलंकेत मान्सूनचे जे वारे आहेत ते येऊन धडकलेले होते आणि 30 मे पर्यंत मान्सूनचे जे वारे आहेत ते श्रीलंकेत प्रगती करून पुढे सरकत असल्याचं आपण बघतोय. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे केरळमध्ये 26 मे पर्यंत मान्सूनचं आगमन होईल असा एक पहिला अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला होता, मात्र अजूनही केरळपर्यंत मान्सूनचे जे वारे आहेत ते येऊन धडकलेले नाहीये. तर आता दुसरी तारीख काय दिली आहे हवामान खात्याने, तर 1 जून पर्यंत केरळमध्ये मान्सूनचे जे वारे आहेत, मान्सून जे आहे ते येऊन धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. या संदर्भात आता काय अपडेट आहे, मान्सूनमध्ये काय अपडेट झालंय का, त्या संदर्भात एक महत्त्वाचं ट्विट हवामान अभ्यासक सखा सानप यांनी केलंय. हवामान अभ्यासक सखा सानप यांनी म्हटलंय, नैऋत्य मान्सून आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये पुढे सरकलेला आहे. म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये मान्सूनचे जे वारे आहेत ते इथे श्रीलंकेतच अडकल्याचं बघायला मिळत होतं, मात्र आता त्यात प्रगती होऊन ते पुढे सरकल्याचं हवामान अभ्यासक सखा सानप यांनी म्हटलंय. तर हे सगळं झालं मान्सून संदर्भात. मात्र आता अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर आहे. अवकाळी पाऊस नक्की महाराष्ट्रात का पडतोय किंवा का तशी स्थिती निर्माण झाली आहे, तर इकडे आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं बघायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून जो किनारपट्टीचा भाग आहे इथे आता मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. वादळी स्वरूपाचे वारे जे आहेत हे किनारपट्टीच्या भागातून वर मध्य भारताच्या दिशेने वाहत असल्याचं बघायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आता ढग दाटलेले आहेत आणि त्यामुळे सध्या महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणार आहे. आता नक्की कुठे कुठे पावसाचा धोका असेल या संदर्भात हवामान खात्याने एक ट्विट केलेलं आहे. नक्की हवामान खात्याने या संदर्भात काय माहिती दिली आहे, तर हवामान खात्याच्या या ट्विटमध्ये आपण बघू शकतो की उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पावसाचा धोका कुठे असणार आहे, पावसाची स्थिती कुठे कुठे असेल, तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असेल, विजांचा कडकडाट असेल. याचबरोबर 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची सुद्धा शक्यता असणार आहे. आता हवामान खात्याचं हे ट्विट आपण बघितलं, मात्र स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलाय ते आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर इकडे आपण बघू शकतो की विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की विदर्भातले बरेचसे जिल्हे, खास करून अकोला, अमरावती, वर्धा हे जे जिल्हे आहेत हे हिटवेव्हच्या रेड अलर्टवर होते. काही वेळेस तर जगातल्या सगळ्यात उष्ण जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये विदर्भातल्या ह्या काही भागांचा समावेश करण्यात आलेला होता. मात्र आता वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा हे जे जिल्हे आहेत हे पावसाच्या ऑरेंज अलर्टवर आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती असेल, तर जळगाव, धुळे, नंदुरबार, याचबरोबर नाशिक, संभाजीनगर, जालना, हिंगोली,
परभणी, नांदेड, बीड, सोलापूर, सातारा आणि कोकण किनारपट्टीचा पालघर पासून तर सिंधुदुर्गापर्यंतचा हा जो सगळा पट्टा आहे, या सगळ्या पट्ट्यात पावसाची शक्यता असणार आहे. येलो अलर्टवर हे सगळे भाग असणार आहे. इथे पावसाची काही प्रमाणात शक्यता असणार आहे. आता 1 तारखेला वातावरण कसं असणार आहे, 1 तारखेची काय स्थिती असेल तर आपण बघतोय की 31 तारखेच्या तुलनेने पावसाची जी तीव्रता आहे ती 1 तारखेला कमी झालेली असेल. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात पाऊस 31 तारखेप्रमाणेच पडण्याची शक्यता आहे. मात्र 31 तारखेला पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने या भागांना दिलाय. 1 तारखेला मात्र येलो अलर्टवर हे सगळे जिल्हे असणार आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार याचबरोबर मध्य महाराष्ट्रातल्या या सगळ्या भागांना, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांना आणि कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या भागाला सुद्धा पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय. येलो अलर्ट या सगळ्या भागांना हवामान खात्याने वर्तवलेला आहे. 2 तारखेला वातावरण कसं असेल तर 2 तारखेलाही पावसाची शक्यता महाराष्ट्रात असणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या या सगळ्या भागात पावसाची शक्यता असेल. विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं सावट 2 तारखेला सुद्धा असणार आहे. इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, त्याचबरोबर सातारा, रत्नागिरी हा जो भाग आहे इथे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असेल. तुरळक स्वरूपाचा पाऊस या भागात पडण्याची शक्यता असेल. 3 तारखेला वातावरण कसं असणार आहे, वातावरणात काय बदल बघायला मिळणार आहे तर 3 तारखेला 31, 1 आणि 2 या 3 दिवसांच्या तुलनेने पावसाची तीव्रता कमी झालेली असणार आहे. विदर्भातलं जर आपण बघितलं तर विदर्भाला 3 तारखेला कुठलाही पावसाचा धोका नसणार आहे, कारण कोणत्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याने विदर्भाला 3 तारखेला दिलेला नाहीये. नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर हा जो भाग आहे, हे जे जिल्हे आहे इथे मात्र 3 तारखेलाही पावसाचं सावट असणार आहे. 3 तारखेलाही या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस असेल. मान्सूनची काय स्थिती आहे, मान्सूनचं नेमकं काय अपडेट आहे, याचबरोबर अवकाळी पावसाची पुढचे काही दिवस महाराष्ट्रात काय स्थिती असणार आहे, कुठे कुठे पावसाचा धोका असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, मग ते मान्सून संदर्भात असतील, वेदर संदर्भात असतील किंवा शेती संदर्भात असतील, तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.